देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे पडसाद आता चंद्रपूर जिल्ह्यातही उमटू लागले आहेत। या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी विद्यार्थ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत ब्रह्मपुरी येथे भाजप युवा मोर्चाच्या वतीने काँग्रेस विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली। भाजपचा निषेध मोर्चा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या काँग्रेस कार्यालयावर धडकल्यानंतर भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेत। दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। भाजप युवा मोर्चाच्या शहर व तालुका स्तरावरील सुमारे 30 ते 40 कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयापासून आमदार विजय वडेट्टीवार यांच्या काँग्रेस कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला। राहुल गांधी यांच्या भूमिकेचा निषेध नोंदवणे हा या मोर्चाचा प्रमुख उद्देश असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले। दरम्यान भाजपचा मोर्चा काँग्रेस कार्यालयाजवळ पोहोचताच काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यालयासमोर जमा झाले। काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करत त्यांना बेशरमाचे झाड भेट देण्याचा प्रयत्न केला। यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने वातावरण अधिकच तापले। मोर्चा दरम्यान दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी हाय हाय अशा घोषणा देत राहुल गांधी यांच्या भूमिकेचा निषेध केला। त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी चंदा चोर गद्दी छोड तसेच पेपर लीक करणाऱ्या सरकारचा निषेध असो अशा घोषणा देत भाजपवर निशाणा साधला। या घोषणाबाजीमुळे परिसर काही काळ दणाणून गेला। दोन्ही गट आक्रमक झाल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती। मात्र घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून दोन्ही गटांना वेगळे केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। या आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांनीही काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागला।